रूप पाहता लोचने रूप पाहता विठ्ठल हा
रखुमा देवी वरा बाबा रखुमा देवी वरा शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या कवतुक वाटे झाले आवेचाचे नाम मंगळाचे तेन गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चार खेळीमेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या विठाला विठाला वचन ऐका कमळापते 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 माझे रंगा सेवेनाती माझे रंगा सेवेनाती कर जोडे दुखते गाळे कर जोडे दुखते गाळे माझे रंगाची विनंती माझे रंगाची विनंती कर जोडी तो दे काळी कर जोडी तो दे काळी वचन ऐका कमळापती माझे रंगाची विनंती कर जोडे दुखते गाळे आवडा सारे रगडी वचन ऐका कमळापती माझे रंगाची विनंती कर जोडी तो कते आली आपण सारे रगडी सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती तो काकुलती तुझ लागे
लाडके लढीवाळ माग तसे तुझ वंदिन हे रज चरणीचे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर तुका भासला मानवेशधारी परिहालीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापकु सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जगद्गुरु तुकाराम महाराज की अनुरेनु या तो काला तुका आकाशाय वडा तुका आकाशाय वडा अनुरेनु आकाशाय वडा शंभो कैलाशीचा राजा शंभो कैलाशीचा राजा त्याशी नमस्कार माझा त्याशी नमस्कार माझा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पाऊल विसावा कुंटली धावा तृष्णेची अनंत कला अनंत कृपा निधान भक्त करोवरून आले रुक्मिणी प्राण संजीवन सर्व जगदाधार पंढरीश भगवान परमात्मा सकल संत मायबाप ज्यांचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे गायलेला आहे उच्चारलेला आहे ते श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आलेल्या प्रत्येक जीवाला सांगतात की या विश्वामध्ये या मृत्यू लोकामध्ये आपण एक अट्टहास धरला पाहिजे काय अट्टहास माझा शेवट कसा गोड होईल याचा अट्टहास प्रत्येकानं या ठिकाणी धरला पाहिजे हा विवेचन करणारा अभंग या ठिकाणी नैमित्तिक कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे विठाला 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 सेवेला प्रारंभ करण्या अगोदर थोडासा परिहार किमतीमेतानं सेवा आहे तुम्हाला सर्वांना ज्ञात असलं तरी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे सांगणं कैलासवासी वैकुंठवासी हरिभक्त पारायण जगन्नाथ तुकाराम गौंड बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी हा कीर्तन सोहळा फुलाचं कीर्तन या ठिकाणी संपन्न होतंय त्यांच्या पश्चामध्ये त्यांचा परिवार त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आजपर्यंत संसार पेलला त्यांच्या सुवेद्य पत्नी आदरणीय आजी नानूबाई जगन्नाथ गौंड आणि 2 मुलं आणि 2 मुली श्री आदरणीय दत्तात्रय जगन्नाथ गौंड श्री आदरणीय धनंजय जगन्नाथ गौंड सौ सिंधुबाई शिवाजी आटोळे श्रीमती वर्षा बाबूराव धाकटे समस्त गौंड परिवार आणि सर्व नातवंड परिवार असतील नातवंड 5 नातू 3 नाती 2 असा हा परिवार आणि या ठिकाणी आपल्या परिवारामध्ये गौंड परिवारामध्ये जे आताच 1-2 महिन्यापूर्वी समाज कल्याण अधिकारी आपल्या जे बाबांचे नातू झालेले आहेत ते आदरणीय मयूर दत्तात्रय गौंड साहेब आदरणीय सर्व नातू आणि नाती सागर धनंजय गौंड जीवन धनंजय गौंड माधुरी तुकाराम दवडे आणि ऋतुजा धीरज नाकुरे असा हा परिवार आणि या गौंड परिवारावरती प्रेम करणारे आप्तिष्ट मित्र परिवार राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर सर्व पंचक्रोशीतील पाहुणे मंडळी गावातील पाहुणे मंडळी असं सर्वजण या ठिकाणी गौंड परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही जर सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला तुमच्या उपस्थितीमुळे या ठिकाणी गौंड परिवाराला
या दुःखातून सावरण्यासाठी एक ऊर्जा मिळाली, एक शक्ती मिळाली. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, तुमच्या सर्वांचे आभार. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व भजनी मंडळ, मृदंगनाथ वारकरी शिक्षण संस्था, आमच्या डोरलेवाडीची वारकरी शिक्षण संस्था, हरिभक्त पारायण संस्थापक अध्यक्ष पांडुरंग महाराज शिंदे या ठिकाणी बाबा उपस्थित आहेत, त्यांचंही दर्शन घेतो. छोटे छोटे वारकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही धन्यवाद देतो. हरिभक्त पारायण आमच्या TV वरती इंडियन आयडॉल फेम कुठल्या चॅनलवरती लागायची मालिका? सोनी मराठी. सोनी मराठीला जी मालिका लागायची इंडियन आयडॉल फेम, त्या इंडियन आयडॉलमध्ये आमचे अविनाश महाराज सुद्धा होते. तेही या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले, सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे जिवलग मित्र म्हणता येणार नाही बरं का, आमचे हरिभक्त बाळूनाना गावडे असतील, त्यांचंही दर्शन घेतो. समस्त आमचे चौकदार बाबा असतील, वेनेकरी बाबा असतील. वेनेकरी बाबा, मी ना खाली सोडा, तुम्ही असं धरला तर हात दुखून येईल तुमचा. 2 तास आहे ही, काय लगेच सुटणार नाही, 1-2 तास तरी चालेल, काय अडचण नाही. असं खाली ठेवा. समस्त सर्व वारकरी मंडळी आणि सुंदर अशी ज्यांची सिस्टीम आहे बरं का, त्यांच्यासाठी एक टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा शकता, कारण का कुणाला त्रास नाही. त्रास झाला तरी लगेच बटन आहे. आमचे पंडित दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांची या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे, त्यांचंही धन्यवाद देतो. आणि सुंदर असं चित्रीकरण या कार्यक्रमाचं, जे कोणी या ठिकाणी कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत, लक्षपूर्वक ऐका, त्यांना घरी बसून हा लाईव्ह कार्यक्रम चालू केलाय आपण. गण परिवाराने ज्यांना येताच आलं नाही, पाहुण्यांना लयच अडचण झाली, त्यांना सुद्धा घरी पोच ही कार्यक्रम केलेला आहे. आमचे CMK म्हणून यूट्यूबला चॅनल आहे, सर्वांनी सबस्क्राईब करा बरं का. आमचे चेतन दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही धन्यवाद देतो. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला आहात. आता 2 तास तुम्ही माझ्या ताब्यात आहे, 12:05 पर्यंत. त्याच्यामुळे कुणी मला घड्याळ दाखवायची गरज नाही. कुणी म्हणायचं नाही महाराज लई वेळ झालाय, काळजीच करायची. आज सगळ्यात मोठा पर्व काळ आहे. हा पर्व काळ कुठला महाराज? आज आहे, बोला की तुमच्यावर काय कर्ज आहे का? नाही ना, बोला की. सगळ्यात मोठा पर्व काळ कुठला आहे आज? आषाढी एकादशी. आषाढी एकादशी निमित्त हा, लक्षपूर्वक ऐका, हे सुद्धा निमित्त आपल्याला यामध्ये बॅनरमध्ये टाकता आलं असतं, पण लक्षपूर्वक ऐका, आषाढी एकादशीचा पर्व काळ सर्व वारकरी मंडळी आपल्या घरी येणं हा सगळ्यात मोठा पर्व काळ आहे महाराज. आणि या पर्व काळा दिवशी बाबांचं वर्ष श्राद्ध येणं हा सगळ्यात मोठा पर्व. विठाल लक्षपूर्वक ऐका, अभंगाला सुरुवात झालेली आहे बरं का, कुणी आता गडबड करायची नाही. मी सांगेल ते लक्षपूर्वक ऐका. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा आहे. हा अभंग कुणाच्याही वर्ष श्राद्धाला घेता येत नाही. अलीकडं काय झाले, पिणाराची बी वर्ष श्राद्ध आहे, खाणाराची बी वर्ष श्राद्ध झालं, कुणी बी करते, काय नाही. पण ती घोटाळा असा आहे, हा अभंग नाना कुणाच्या बी वर्ष श्राद्धाला घेता येत नाही. फक्त जो वैष्णव आहे, जो वारकरी आहे, त्यांच्याच वर्ष श्राद्धाला हा अभंग घेता येतो. बाबा वैष्णव आहेत, वारकरी आहेत, ज्यांनी महाराज आयुष्यभर पंढरपूरची वारी केलेली आहे. आणि महाराज हा परिवार या ठिकाणी, अहो ज्या वेळेस संसाराला सुरुवात झाली, असं इथं कोण बसलं नाही महाराज. संसाराला सुरुवात झाल्यानंतर अडचणी नसतात, प्रत्येकाला अडचणी आहेत महाराज, प्रत्येकाला आहेत. पण दुःखातून सुखाच्या वाटेकडे जाण्यासाठी काही अडचणी आल्या, काही त्रास झाला, या सर्व त्रास बाबांनी सहन केला. आणि महाराज
आता सुखाचे दिवस आले, परिवाराला सुखाचे दिवस आले आणि बाबा गेले. बाबा गेले. एक लक्षात घ्या, असंच असतं. करता धरता बाप परिवारातून जातो म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. राहिलेल्या लोकांना सुख देऊन जाणं हे एक संतच असतात. साधू संतच असतात मायबाप. लक्षपूर्वक ऐका. घरामध्ये महिला मंडळ आपल्याकडे झाडू आहे, झाडू. बरोबर काय? होय म्हणा की आहे ना. तो झाडू कशाने तरी बांधलाय म्हणूनच तुम्ही झाडून काढताय ना. बरं ना, झाडून काढताय. पण त्या झाडूचा जर आळा तुटून गेला, माझं वाक्य लक्षपूर्वक ऐका, त्या झाडूचा जर आळा तुटून गेला तर त्या काड्या अस्तव्यस्त पडतात. अस्तव्यस्त पडतात काड्या. मला सांगा, अस्तव्यस्त पडल्यानंतर झाडता येईल का? नाही झाडता येणार ना. लक्षपूर्वक ऐका. या परिवाराचं असंच झालं. काय झालं? या परिवाराला ज्या आळ्यानं बांधून ठेवलेलं होतं, तो बाबांचा आळा महाराज तुटून गेला. मी सांगत नाही महाराज, मी माझ्या पदरचं कधीच बोलणार नाही कीर्तनामध्ये. लक्षपूर्वक ऐका. बांधल्या पेंडीचा सुटला शिराळा, बांधल्या पेंडीचा सुटला शिराळा, बांधिल्या पेंडीचा सुटला बांधल्या पेंडीचा सुटला शिराळा, बांधल्या पेंडीचा सुटला शिराळा, बांधिल्या पेंडीचा सुटला शिराळा, बांधिल्या पेंडीचा सुटला परिवारातील व्यक्ती जाणं म्हणजे साधं सुद्धा आहे का महाराज? स्वतःच्या कष्टावरती आयुष्यभर कष्ट करायचं. मुलाबाळांना सुखाची प्राप्ती करून द्यायची. मुलाबाळांना, परिवारातल्या सगळ्या लोकांना सुखाची प्राप्ती करून द्यायची. मायबाप सुखाची प्राप्ती करून दिल्यानंतर सुखाचे दिवस आले की आपण जायचं. संत बातम्या अशीच असतात मायबाप. जीवाला सुख प्राप्त करून देतात आणि निघून जातात. जास्त वेळ थांबत नाही. त्रनरान माळा बांगलाचे, 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 त्रनरान माळा, लक्षपूर्वक ऐका. घरचा व्यक्ती जाणं म्हणजे साधी साधी गोष्ट नाही मायबाप. ज्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट केलेलं आहे, हे कष्ट महाराज दिसून येतं ना. बाबाचं कष्ट दिसून येतं का? हा, लक्षपूर्वक ऐका. मग परिवारामध्ये कुळामध्ये दोन प्रकारची मुलं जन्माला येत असतात. कोण? तुम्ही म्हणसाल फक्त मुलंच का?
मुली सुद्धा जन्माला येत असतात, पण दोन प्रकारची. कुठले प्रकार आहेत का प्रत्येकाने? एक वंशाचा उद्धार करणारी आणि दोन वंशाला लयाला घालवणारी. बरोबर का? एक वंशाचा उद्धार करणारी आणि दोन वंशाला लयाला घालवणारी. परवा मी संध्याकाळच्या वेळेला घरी जात असताना काहीतरी आवाज आला. पंडित दादा, काय आवाज आला म्हटल्यानंतर ड्रायव्हरला म्हणलं थोडस गाडी सावकाश घ्या, ऐकू तरी काय चाललंय. तर एक मुलगा आई वडिलांना मारत होता, शिव्या देत होता. मी म्हणलं एवढा कसं काय आवाज चाललाय? कोण यांना आवरणार आहे का नाही? पण लक्षपूर्वक ऐका, आई वडील कसे असतात ऐका. जरी कुळामध्ये वंशाचा नाश करणारी मुलं जरी जन्माला आली तरी आई नाही मरतच तसे. माझा आवाज सगळ्यापर्यंत येणार, गेली तरी लाईट. काळजीपूर्वक ऐका. जरी वंशाला लयाला घालवणारी जरी मुलं जन्माला आली मायबाप, तरी आई वडील त्यांचा तिरस्कार करत नाहीत. दारू पिणारा महाराज मुलगा असू द्या, आईला मारणारा मुलगा असू द्या, अख्खं गाव म्हणतं आईपाशी येऊन तुम्ही काहीतरी बोला त्याला, नाहीतर आम्ही सांगू का त्याला. आई म्हणती खबरदार, माझ्या मुलाला हात लावायचा नाही. अख्खं गाव ओरडतं महाराज. आई वडिलांना अख्खं गाव ओरडतं का? अहो ती तुम्हाला मारतोय असं म्हटल्यानंतर आई वडील सांगतात तो माझ्या काळजाचा तुकडा आहे. हे आई वडिलांची प्रामाणिक भावना आहे. माझ्या मुलानं चांगलं पर्यंत भ्यायची कारण नाही. वाक्य लक्षपूर्वक ऐका. आपलं चांगलं व्हावं म्हणून फक्त आणि फक्त आई वडिलांनाच वाटतं की आपल्या पोराचं चांगलं व्हावं. दोन पात्र या विश्वामध्ये आहेत महाराज. त्यांनाच वाटतं की माझ्यापेक्षा मुलगा मोठा व्हावा, कर्तबगार व्हावा, अधिकारी व्हावा, माझ्यापेक्षा महाराज उंची गाठावी त्यानं. हे फक्त आई वडिलांनाच वाटतं, दुसऱ्याला कोणाला सुद्धा वाटत नाही. कारण का? माणसाला चांगलं केलेलं खपतं महाराज. माणसाला चांगलं केलेलं खपतं, फक्त त्यांच्यापेक्षा चांगलं केलेलं खपत नाही. विठाला विठाला म्हणून ऐका, बापाचं कार्य मी सांगतोय, बापाचं कार्य सामान्य नाही महाराज. त्यांच्या कुळामध्ये जन्माला यायचं. कुळामध्ये जन्माला आल्यानंतर बाप हा सामान्य नाही महाराज. जगी ऐसा बाप व्हावा, 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 जगी ऐसा बाप व्हावा. याचा वंश याचा वंश याचा वंश याचा वंश त्याचा वंश त्याचा वंश मुक्ती सजावा, जगी ऐसा बाप व्हावा,
जगी ऐसा बाप भावा. महाराज बाप आई हे महाराज आई वडील हे आपले साक्षात भगवान परमात्मा आहे. आज सगळ्यात मोठा पर्व काळ मी सांगतोय का आजच्या पर्व काळामध्ये बाबांचं वर्ष श्राद्ध येणं म्हणजे सगळ्यात मोठा पर्व काळ आहे. जीवनभरामध्ये मुलं अभ्यास कधी करतात का दुसरी सत्र आल्यानंतर लगेच अभ्यास करतात का नाही. पहिल्यापासूनच मुलांना अभ्यास करावा लागतो. तसा महाराज जीवनामध्ये अट्टहास करताना पहिल्यापासूनच अट्टहास करावा लागतो. त्याचं श्रम करावं लागतं कष्ट घ्यावं लागतं. सहजासहजी नाही व सहजासहजी प्रत्येकाच्या जीवनामध्ये दिवस साधता येत नाही तिथी साधता येत नाही पर्वकाळ साधता येत नाही. महाराज लक्षपूर्वक आहे का सुखाच्या ठिकाणी जायचंय म्हटल्यानंतर असा तो मार्ग महाराज निश्चित असला पाहिजे. मग महाराज आमच्या बी जीवनामध्ये अट्टहास आहे. काही साधक मंडळी म्हणतात आमच्या बी जीवनामध्ये महाराज एक अट्टहास आम्ही केलेला आहे काय सुखाच्या ठिकाणी जाण्याचा. आमचा शेवट गोड व्हावा असा आम्हाला अट्टहास आमच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वाटतंय का नाही. आता अट्टहास प्रत्येकाला इथं बसलेल्या प्रत्येकाला अट्टहास आहे. माझा शेवट फक्त गोड झाला पाहिजे. माझा शेवट फक्त गोड झाला पाहिजे. पण लक्षपूर्वक आहे का असा तसा शेवट कोणाचा बी गोड होत नाही नाही होत. मग काय करावं लागेल महाराज लक्षपूर्वक आहे का सुखाचं ठाण शोधलं पाहिजे. विश्वामध्ये सुखाचं ठाण काय आहे महाराज. सुखाचं ठाण आहे का सुखाचं ठाण तुम्हाला जर पाहायचं असेल तर ते पंढरपूर आहे. त्या पंढरपुरामध्ये पाटील नावाचा महाराज पांडुरंग उभा आहे. तो सगळ्याचा न्याय करणार आहे न्याय करणार आहे. हित जरी महाराज कोणाचा न्याय नाही झाला तर पंढरपुरामध्ये खरंच न्याय होतोय. तो पाटील त्या ठिकाणी उभा आहे. मी पदरचं नाही सांगत जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव बसलेले मंडळी टाळी वाजवा. पाटील करतोय पण आपण गेलो पाहिजे ना. पंढरपूरला गेलेले हात जी नाहीत गेली त्यांनी हात वर करा. अजून पंढरपूरच बघितलं नाही. तुम्हाला सांगतो मरायच्या आधी पंढरपूरला जाऊन या. पंढरपूर हे साक्षात वैकुंठ आहे.
साक्षात जर कुणी गेलं नसेल तर मरायच्या आधी जाऊन या. एकदा जर मेला ना, खरंच सांगतो, हा लक्षात असू द्या, पंढरपूर परत पाहायला भेटणार नाही. कारण पंढरपूरचा देव सामान्य नाही महाराज. अलीकडे झालंय काय, माणसाकडे पैसा जास्त झाला की बाबा माणसं बालाजीला जाते. माणसाकडे पैसा जास्त झाला की बाबा माणसं बालाजीला जातात, आणि माणसं गरीब झालं की पंढरपूरला येतात. पण वाक्य लक्षपूर्वक ऐका. हा, तुम्ही विश्वामध्ये कुठल्याही देवापाशी जावा, तुम्हाला लांबून दर्शन आहे. पण महाराज माझ्या पंढरपुरामध्ये पांडुरंगापाशी या, तुम्हाला डायरेक्ट पायापाशी दर्शन आहे. पंढरपुराचं महात्म्य महाराज. ही मी सांगितलेलं एक व्हिडिओ 40 लाख लोकांनी बघितलाय. अविनाश महाराज 40 लाख लोकांनी व्हिडिओ बघितलाय. पंढरपुराचं महात्म्य, डायरेक्ट पायापाशी दर्शन आहे. आता VIP बंद आहे, कुणी जरी गेलं तरी VIP नाही. ती बी आता उपमुख्यमंत्री गेले होते, 4 जण सोडली होती. अजिबात VIP. त्या दिवशी मी पंढरपूरला गेलो आणि गेल्यानंतर पाहिलं, मी काय VIP नाही बर का, VIP नाही, पण मी दर्शन रांगेनच गेलो. बघितलं महाराज पंढरपूरची अवस्था. लक्षपूर्वक ऐका, आपला पंढरपूरचा देव सामान्य नाही महाराज, सामान्य नाही. कित्येक वारकरी महाराज ताटकळत उभा राहतायत 14-15 तास. पण VIP लोक बघा ना तुम्ही, पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा बघा, दिवसभर वारकरी चालतात, त्यांची कोण दखल घेत नाही. पण मोठी माणसं क्षणभरच येतात, 5 मिनिटं, गळ्यामध्ये टाळ, गळ्यामध्ये विना. आलीच महाराज पत्रकार लगेच, तुम्हाला नाही काय म्हणत, आलीच पत्रकार. का ते भजनात दंगले आणि ही आयुष्यभर चालती ती, त्यांचं काहीच नाही, अजिबात कोणाची दखल नाही. एक लक्षात असू द्या, दखल घेणारा भगवान परमात्मा आहे, दखल घेणारा भगवान परमात्मा आहे. लक्षपूर्वक ऐका. आपल्या जीवनामध्ये अट्टहास करायचा आहे ना, चांगला अट्टहास करा. कशाचा अट्टहास? मी जरा वेगळं सांगणार माणूस आहे. वेगळं काय सांगणार? अट्टहास प्रत्येकाने जीवनामध्ये करायचा. का? माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे, असा अट्टहास करा ना जीवनामध्ये. माझी मुलगी चांगली शिकली पाहिजे, असा अट्टहास करा. मी माझा प्रपंच चांगल्या पद्धतीने उभा करीन, असा अट्टहास जीवनामध्ये केला पाहिजे. काय? मी माझा परमार्थ मी उच्च कोटीला नेईल, असा महाराज अट्टहास जीवनामध्ये आपण केला पाहिजे. पण आपला अट्टहास काय माहितीये का? मला शेजारची जिरवायची, मला हे जे वाटोळं करायचंय आणि मला ते जे वाटोळं करायचंय. एक लक्षात असू द्या, जीवनामध्ये आपले दिवस थोडे राहिलेले आहेत, थोडे राहिलेले आहेत. तुम्ही काय, मी काय, मी सुद्धा जाणार आहे, मी सुद्धा मरणार आहे. मरणार नाही 5-25 वर्ष अजून, मला लय कीर्तन करायची. पण लक्षपूर्वक ऐका, प्रत्येकाला जायचंय ना, एक अट्टहास मनामध्ये ठेवा, मी माझ्या जीवनामध्ये नीट वागेन, माझ्या कपड्यावरती कुठलाही डाग पडून घेणार नाही, माझ्या चारित्र्यावरती कधी सुद्धा डाग पडून घेणार नाही, असा अट्टहास आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे बाबा. घरामध्ये वावरताना सुद्धा आपल्या मुलांना आपला स्वतःचा आदर्श यावा असं वागणं घरामध्ये आपलं असलं पाहिजे, असा अट्टहास महाराज असला पाहिजे. मला माफी मागून बोलायचे, कित्येक वाढ वडील मंडळी घरच्या पोराला सांगते, जा तांबाखूची पुडी घेऊन ये. काय अट्टहास ठेवायचा महाराज लेकरांनी. लक्षपूर्वक ऐका. जीवनामध्ये जगत असताना मुलांवरती योग्य ते संस्कार देणं हा सगळ्यात मोठा अट्टहास आहे. मी जरा वेगळं सांगणार आहे. का? मुलं चांगली शिकली ना, माणसानं आपल्याला गरीब म्हणलं तरी चालल, पण मुलांच्या बाबतीत आपल्याला कधी सुद्धा गरीब नाही म्हणलं पाहिजे. का? बाबांचा एक अट्टहास जीवनामध्ये होता. लक्षपूर्वक ऐका, अट्टहास होता बाबांचा जीवनामध्ये. का? मी परमार्थ केलाय ना, माझा शेवट गोड व्हावा, आणि माझी शेवटची एक इच्छा आहे, किमान माझ्या डोळ्या देखता माझा नातू अधिकारी झालेला मला बघायचा आहे. लक्षपूर्वक ऐका, काय अट्टहास आहे हो.
बाबांचा काय अट्टाहास आहे मला सांगा, काय अट्टाहास आहे? माझ्या डोळ्यात एकटा माझा नातू मला अधिकारी झालेला बघाय पाहायचा आहे, पण लक्षपूर्वक ऐका तो देव आहे. हा, कष्ट केलं मुलांनी आणि अधिकारी झाला का नाही? झाला का नाही अधिकारी? हो, शेवटची महाराज इच्छा होती ती सुद्धा या परिवारानं पूर्ण केली बाबांची. लक्षपूर्वक ऐका, नाहीतर एवढा भयान काळ आलेला आहे महाराज, भयान दुनियामध्ये. ही दुनिया सामान्य नाही महाराज. आई रे बेमान दुनिया, औरत का बहुमान बहुमान बहुमान, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. दुनिया लय वाईट आहे महाराज. परवा विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगेमध्ये धारदार शस्त्र सापडले. एक वाक्य लक्षपूर्वक ऐकता का? धारदार शस्त्र सापडली. मग मला असा विचार पडतो, आपण कुठल्या मार्गाने चाललोय? ज्या मुलांच्या हातामध्ये आता पुस्तक पाहिजे, ज्या मुलांच्या हातामध्ये आता वही आणि पेन पाहिजे, लक्षपूर्वक ऐका, त्या मुलांच्या हातामध्ये जर महाराज धारदार शस्त्र येत असतील तर महाराज आपण अभ्यास भरपूर केला पाहिजे जीवनाचा. लक्षपूर्वक ऐका, मुलांकडे जर धारदार शस्त्र येत असतील तर वडीलधारी मंडळी आणि आई कुठेतरी कमी पडते, एवढं लक्षात असू द्या. कुठेतरी कमी पडताय आपण मुलांच्या बाबतीत, एक लक्षात असू द्या. विश्वामध्ये जगत असताना, जीवनामध्ये जगत असताना आपली मुलं चांगली शिकली की आपला अट्टाहास पूर्ण झाला, या मताचा मी आहे. आपली मुलं चांगली शिकलीच पाहिजेत का? लक्षपूर्वक ऐका, वाक्य आहे का, गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचा समाज मान्य मार्ग म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते मुलांना दिलंच पाहिजे. दिवस गोड व्हावा म्हणून तो अट्टहास जगद्गुरु यादसाठी केला, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास.
कुणाचाही शेवट गोड होत नाही. अट्टहास केल्यानंतर शेवट गोड होईल ना. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही अट्टहास केला पण 527 एकर जमीन आमच्या नावावरती म्हणजे माझ्या नाही बरं. जगद्गुरु तुकोबारायचं सांगतो 527 एकर जमीन आहे. काही लोकांना वाटतं जगद्गुरु तुकोबाराय लय गरीब होते. त्यांच्या घरामध्ये बघितलं, घरामध्ये गेल्यानंतर वर बघितलं तर चंद्र दिसायचा. असलं घर. जगद्गुरु तुकोबाराय सामान्य नाहीत महाराज. श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय. कसे संत श्रीमंत आहेत लक्षपूर्वक ऐका. 527 एकर जमीन त्यांच्या बापजाद्यांची. सावकार की घरी आहे. 65 लाखाची जागीर आहे. 65 लाख आता लय वाटायचं नाही. तर आता रस्ता गेलाय ना सगळीकडनं त्याच्यामुळे काय लोकांना एवढं 65 लाख लय वाटत नाहीत ना. सहज ऊस गेला तरी माणसाकडे 10-15 लाख रुपये येत होते त्यामुळे 65 लाख लय वाटायचं नाही. पण ही 65 लाख कधीच लक्षपूर्वक ऐका. 65 लाख कधीच ज्या वेळेस सोनं 1 रुपया तोळा होत. आता सोनं कसं चाललंय 94 1 लाख धरा की 1 लाख. एकच ग्रॅम जीवाला आराम. एकच ग्रॅम. मी त्या दिवशी गेलो बाळाला आमच्या कानातलं घेतलं. थोडं कानातलं घेतल्यानंतर ती मला बघा घ्याव. आमची मंडळी म्हणली बघा जरा 1 ग्रॅम घेताय का. म्हणजे 1 ग्रॅम कसं काय घ्यायचं. आणि ती मंगळसूत्र दाखवल्यानंतर बघितलं तर मायंदाळ लांब मंगळसूत्र 1 ग्रॅमचं होतं. ती 1 ग्रॅम जीवाला आराम म्हणलं तसलं नाही. 65 लाखाची जागीर आहे महाराज. 1 रुपया तुला सोनं होतं तवाचं 65 लाख आहे. आणि आता काय महाराज सरकार कर्जमाफी करते. आता थरथर कापायला लागले कर्जमाफी सहजासहजी. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी महाराज महाराष्ट्रातील पहिली कर्जमाफी केली. ज्या वेळेस महाराज दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्याबरोबर लोक मला काय महाराज कर्ज घेतलेली माघारी देणार आहेत म्हटल्यानंतर घोषणा केली महाराज कुणीही कर्ज देऊ नका मला माघारी. जेवढ्या वया कर्जानं भरलेल्या होत्या तेवढ्या वया इंद्राणीमध्ये बुडवून टाकल्या. श्रीमंत म्हणता येणार नाही पण लक्षपूर्वक ऐका. एवढी सगळी संपत्ती असताना सुद्धा कधी गर्व केला नाही महाराज. आपला 2-3 एकरच ऊस जातो पण गावात बाहेर टाईटच असते आपल्याशी. 2-3 एकरच ऊस. पण लक्षपूर्वक ऐका. जो माणूस जीवनामध्ये श्रीमंत झाला त्या माणसानं महाराज लीनतेनं चालला ना समाज त्याला डोक्यावरती घेतो. काही लोक असे आहेत महाराज आमच्याकडे येतात. महाराज चला की आमच्या बंगल्यात चला की. बघा की एवढा मोठा बंगला बांधलाय. आम्ही बंगल्यात गेल्यानंतर आम्ही म्हणतो चांगला आहे राव. हा किचन चांगला आहे सगळा हॉल चांगला आहे सगळ्या खुल्या चांगल्या बांधल्या ते. पण देवघर कुठं आहे व. ती म्हणतो महाराज देवघराला जागाच पुरली नाही. जागा पुरली नाही काय कशाला देव एवढा मोठा बंगला बांधला. लक्षपूर्वक ऐका. श्रीमंती आली कधी माजायचं नाही आणि गरिबी आली कधी लाजायचं नाही. लक्षपूर्वक ऐका. माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या सगळ्या गोष्टी होत्या पण ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारांना कळालं की आता देव भेटत नाही देव भेटत नाही असं कळाल्याबरोबर त्यांनी महाराज श्रीमंतीला थोडं लांब केलं आपल्या स्वतःपासून. जमीन देऊन टाकली महाराज लोकांना. होती ती संपत्ती देऊन टाकली. अन्नधान्य वाटून टाकलं. काही सुद्धा सोबत ठेवलं नाही. पण तुम्ही म्हणसाल महाराज श्रीमंती होती पण जगद्गुरु तुकोबारांनी व्यवसाय केला ना. तुम्ही म्हणसाल कसला व्यवसाय. आता तरुण मंडळी व्यवसाय करतात. आताच्या तरुण मंडळीला आलेल्या तरुण मंडळीला माझी नम्र विनंती आहे जर कोणी या लाईव्हच्या माध्यमातून जर ऐकत असेल तर लक्षपूर्वक ऐका. तरुण मंडळीसाठी आताच्या तरुण मंडळीला वाटतंय की मी आता व्यवसाय चालू केल्याबरोबर मला सगळ्यात मोठा फायदा व्हावा. सहजासहजी नाही. हिथं कित्येक महाराज बागासदार बसलेले आहेत खाली. काही व्यावसायिक बसलेले आहेत. मला सांगा लगेच व्यवसाय चालू केल्यानंतर फायदा होईल का बाबा. लगेच फायदा नाही होणार. काही काळ जावा लागतो महाराज. हा नाही गिराईक येऊ दे आपण दुकान तरी उघड ठेवावं लागतंय का नाही. दुकान उघड ठेवावंच लागतंय. जीवनामध्ये जगत असताना तरुण मंडळीला एक सांगणं आहे महाराज कधी सुद्धा जीवनामध्ये खचून जाऊ नका.
तुम्हाला जीवनामध्ये मार्क कमी पडली शैक्षणिक दृष्टीमध्ये, काळजी करू नका, खचून जाऊ नका, कुठला तरी व्यवसाय करा, खचून फक्त जाऊ नका. तुमचं यश तुमचं पुढं वाट बघतंय. जगद्गुरु तुकोबारायांनी हे सगळं महाराज देऊन टाकलं आणि देऊन टाकल्यानंतर जीवनामध्ये एकच अट्टहास धरला, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. त्यांना एक ध्यास लागून राहिला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना. काय, कुठला ध्यास आहे का? भेटी लागी जीवा लागली ध्यास लागून राहिला पंढरपूरचा, तसा ध्यास लागून राहिला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना. आणि जगद्गुरु तुकोबारायांना ध्यास लागून राहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी मनामध्ये दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे त्यांच्या जीवनामध्ये जगत असताना परमार्थ खूप केला हो. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. मग महाराज आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना आता एवढा परमार्थ आमच्याकडून काय होणार नाही का? आमच्या मागे लय काम आहे. काय काम आहे ती? माणसं सहज म्हणून जातात महाराज आता मराई सवड नाही एवढी काम येऊन ठेपली ती आमच्याकडे.
पण लक्षपूर्वक ऐका, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. काही लोक म्हणतात बघा, हा नाही हो वारीला याला नाही जमणार का, माझ्याशिवाय मजधारच देत नाही, माझ्याशिवाय मजधारच देत नाही, मला नाही येऊन जमणार हो. हा, घरच्यांना महाराज वेद लागलेलं असतं वारीचं. घरची लोक म्हणतात होय आता वारी बघा पुण्यात आली, लय बिस्किटन, राजगिऱ्याचं लाडून, चॉकलेटन, मांदळ काय बी वाटते ती आहे का नाही. घरच्यांचा ध्यास तिकडं, आणि तिथं असले तिथं गेल्याला वारकरी नाही, हा वारकरी नाही, वारकरी भजनच करतो महाराज. पण असा जी महाराज गेलेला असतो का नाही, हा ज्या वेळेस तो जातो तिथं घरचा ध्यास लागलेला असतो. घरची मालकीन म्हणती होय आमचं मालक गेलं ते वारीला वारीला, आणि घरचा तिथं असलेला मालक म्हणतो घरी काय चाललं असेल बरं, आता काय चाललं असेल घरी. म्हणजे घरच्या माणसाचं मन वारीत आहे आणि गेलेल्या माणसांचं मन घरी आहे. एक लक्षात असू द्या, वारी तुमची आहे, वारी तुमची आहे. पण लक्षात आलं का, ज्या वेळेस घरच्या मालकिनीचा फोन महाराज मालकाला जातो त्यावेळेस मालकीन काय म्हणती माहितीये का, हॅलो हा जरा बाहेर येता का दिंडीतनं. ती मालक म्हणतो तू बोल, मी बाहेरच असतो, दिंडीत कधी नसतोच, तू बोल फक्त. अहो बाहेर या. नाही नाही माझ्या बसण्याचा अजिबात काय अजिबात ताळमेळ नाही. सकाळी मी चालाय सुरुवात करतो ती संध्याकाळच्या ठेप्यावरच मला दिसतं सगळं बसणी. मग तुम्ही असता का नाही, नाही मी बाहेरच असतो, तू बोल. मालकीन म्हणती तुम्ही जी जाताना शिर्डी दिली होती का नाही घेऊन, शिर्डी ती मिली मिली. असं म्हटल्यानंतर त्याला राग जी येतो, आपला परमार्थ कसा आहे का, त्याला राग येतो. कसा बसा सासवड पर्यंत इथून गबाळ गुंडाळतो, वळकटी खांद्यावर टाकतो का. शेजारचा मग तू कुठं चाल, घरी चाललोय. बन काय काय झालं, काय काय नाही म्हणला. ज्या देवासाठी मी या दिंडीत आलो, हा त्या देवानं माझी शिर्डी मारली. कशासाठी एवढा मोठा परमार्थ करायचा आहे. एक लक्षात असू द्या, जगद्गुरु तुकोबर यांची बायको अन्न करून गेली, मुलगा अन्न करून गेला. महाराज एवढी वाईट परिस्थिती जीवनामध्ये आली, जरी जीवनामध्ये गरीब परिस्थिती आली तरी महाराज डगमगून जायचं नाही. जीवनामध्ये जगत असताना कीर्तन क्षेत्र असाय महाराज, हे व्यासपीठ असाय. एक वाक्य जर आपल्या जीवनामध्ये महाराज आपण जर घेतलं ना, तर वाक्य घेऊन महाराज माणूस जगत असतो. एक लक्षात असू द्या, कुणी सुद्धा जीवनामध्ये आत्महत्या करायची नाही. कितीही मोठा महाराज, कितीही मोठा आघात होऊ द्या, पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपल्याला विचार आला, ज्या ठिकाणी विचार आलाय ती जागा पहिल्यांदा सोडायची, दुसऱ्या जागेवरती जायचं. लक्षपूर्वक ऐका, जीवनामध्ये जगत असताना अट्टहास खूप महत्वाचा आहे, परमार्थ खूप महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात,
होतो माणूस पोट भरल्यानंतर. आपण जे अन्न खाल्लेलं आहे पोट भरल्यानंतर आपण काय म्हणतो, ढेकर दिल्यानंतर निश्चिंत झालो. मग आपण आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये प्रपंचामध्ये जगत असताना कधी आपण निश्चिंत झालोय भाऊ? जगद्गुरु तुकोबराज सांगतात आम्ही निश्चिंत झालो, पण आपण कधी निश्चिंत होणार? आपल्याला एकच चिंता आहे. जगद्गुरु तुकोबाराने एक चिंता होती, कशाची? कायमी उद्धार पावेल, भगवान परमात्मा भेटला, निश्चिंत झाले. आपण निश्चिंत कधी होणार? काय काय महाराज, काय कायची मुलं महाराज मोठी झाली, बापापेक्षा उंच झाली, तरी सुद्धा वडीलधारी मंडळी निश्चिंत होत नाहीत. का? घरचा कारभार त्या मुलांकडे द्यावा कसा, द्यावा कसा? बरोबर आहे का नाही? एक लक्षात असू द्या, जीवनामध्ये जगत असताना आपल्याला किंमत कुठपर्यंत आहे माहिती आहे का? कुठपर्यंत किंमत आहे? जोपर्यंत तुम्ही घरी काहीतरी आणून देताय तोपर्यंत किंमत आहे. ज्या दिवशी घरी आणायचं तुम्ही बंद केलं त्या दिवसापासून आपली किंमत संपली. घरी काहीतरी आणून देताय तोपर्यंत महाराज आपली किंमत आहे, पण घरी आणून द्यायचं बंद केलं की आपली किंमत संपली महाराज. घरची बायको सुद्धा आपल्याला वराडती. मी पदरच सांगत नाही, जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला फागुला जा, कैसा विपरीत झाला तोची देह नो हे दुजा. आपल्याकडे लय मोठं पद आहे, आपल्याकडे लय मोठी जमीन आहे, आपल्याकडे लय सोनं आहे, जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत आपल्या माग माणसं आहेत. गडकरी साहेब एक वाक्य बोलले होते महाराज मुलाखतीमध्ये. गडकरी साहेब म्हणले, मंत्रीपद कुठपर्यंत असतं? जोपर्यंत मंत्री पदाचं महाराज आपल्याला लेबल लावलेले मंत्रीपद म्हणून, तोपर्यंत आपल्या माग माणसं असते. ज्या वेळेस मंत्री पद निघून जातं त्यावेळेस मागची सुद्धा माणसं निघून जाते, तीन गाड्या बी निघून जाते. एक लक्षात असू द्या, आहे तोपर्यंत सुखाचं ठाण शोधलं पाहिजे, सुखाचं ठाण शोधलं पाहिजे. पण आपलं झालंय काय माहितीये का? पाहुणा घरी आला की माणसं काय करते ती? अट्टहास, त्यांचा अट्टहास काय आहे बघा. माणसं काय करते ती? पाहुण्याला रानात नेते. पाहुणं ह्या लिंबाच्या झाडापासून त्या बाबळीच्या झाडापर्यंत या पट्ट्याच आहे, माझच आहे. मध्ये एक घुसायचं एक जणाने प्रयत्न केला होता, पण ती घेतलंय आम्ही आता. पण मध्ये आधी कोणी सुद्धा नाही. पण एक लक्षात असू द्या, खालची जमीन आपल्याकडे बघून हसत असते. ती जमीन म्हणते, अरे बाबा तुझा आजाबी असाच म्हणायचा, माझी आहे, त्याला वरल्या तुकड्यात धन दिली. तुझा पंजाबी असाच म्हणायचा, माझी आहे, त्याला मधल्या तुकड्यात धन दिली. आता तू म्हणतो ही जमीन माझी आहे ना, ती जमीन म्हणते तुला खालचं तुकडं तयार. आजा मेला पनदा मेला, आजा मेला पनदा मेला, बाबा बचन गेला. मेला पनदा मेला, आजा मेला पनदा मेला, आजा मेला पनदा मेला, बाबा बचन गेला. आजा मेला पनदा मेला, देख ना काय ऐका, लक्षपूर्वक ऐका. एक उदाहरण आहे का? मुलामुळे बापाची कर्तबगारी वाढते का बापामुळे मुलाची कर्तबगारी वाढते? हो, लय तुम्ही टेन्शन मध्ये आहात.
एवढं टेन्शन घ्यायची गरजच नाही. मी पुढं आहे ना, मला कशाला फुकाट बी नाही. गौंड परिवार घरी आलो होतो तिथं, महाराजाला घरी जाऊन तारीख द्यायची आम्हाला. घरी जाऊन घरी तिथं आले होते घरी आमच्या. हा, घरी येऊन तारीख दिली. काळजी करू नका. साधा प्रश्न आहे. काय आहे? मुलामुळं बापाची कर्तबगारी वाढते का बापामुळं मुलाची? ताई नका काय करू तुम्ही, उदबत्ती लावू नका. मी सगळं मीच लावतो उदबत्ती. थांबा, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं करतो. अजिबात काय लावू नका. ती वाऱ्यानं राहणार नाही. त्या उदबत्तीचा मला त्रास होणार आहे. तुम्ही काहीच करू नका. मी सांगितले 2 तास तुम्ही माझ्याकडे आहे, काळजी करायची. मी सगळं करतो. काय होतंय, पाठ केलेलं विसरतंय माझं. त्याच्यामुळे तुम्ही हे करू नका. मी प्रश्न विचारते सगळ्यांना, सगळ्यांसाठीच आहे. बापामुळं मुलाची कर्तबगारी वाढते का मुलामुळं बापाची? बोला बोला किंवा बरं ऐका, उदाहरण ऐका त्याच्यासाठी. बाप मंत्री आहे, बाप. ऐकताय का? बाप मंत्री आहे पण पोरग पेनारा निघालं. बाप मंत्री आहे पण पोरगा पेनारा निघाला. गाव काय म्हणाल? काय नाही बरं का, मंत्रीपद आहे पण पोरग गेलं ना वाया. काय त्याच्या जमिनीला ना गाडीला करता, काय त्याच्या बंगल्याला करता, पोरग वाया गेलं ना. काय करायचंय त्याच्या संपत्तीला, त्याच्या पदाला काय करायचंय? आता त्याची दुसरी बाजू आहे का? पहिली बाजू काय होती? बाप मंत्री आहे, पोरगा पेनारा निघाला. आता त्याची दुसरी बाजू आहे का? आता पोरगा मंत्री आहे, पोरगा अधिकारी आहे, मंत्री आहे, आणि बाप चावडीपासून चालला होता. आणि चावडीवरती बसलेल्या लोकांनी महाराज प्रश्न विचारला मागणं, होय लय डुलत चाललाय मंत्र्यासारखा. कुणाला? मंत्र्याच्या बापाला. लय डुलत चाललाय मंत्र्यासारखा. बाप काय म्हणल? अरे मंत्री नाही रे, मंत्र्याचा बाप आहे मंत्र्याचा. कुणामुळं कुणाची कर्तबगारी वाढली? बोलाव. मुलांमुळं बापाची कर्तबगारी वाढली. जरा जागवा, पोरांना जरा चांगलं शिकवा. मुलं चांगली शिकवा तरच आपली परिस्थिती सुधरेल, एवढं लक्षात असू द्या. मी मगाशी वाक्य सांगितलंय, आपल्याला माणसांना गरीब म्हणलं तरी चालेल, चालेल महाराज, पण मुलांच्या बाबतीत कोणी आपल्याला गरीब नाही म्हणलं पाहिजे. नाही तसे संस्कार महाराज आपल्यावरती असावेत. एक लक्षात असू द्या, महाभारतामध्ये धृतराष्ट्र होता. धृतराष्ट्र दिल्ली सारखं बसायला तख्ताय. 100 मुलं होती महाराज. सत्ता संपत्ती तारुण्य त्याच्याकडे होतं. सगळ्या गोष्टी होत्या बाबा, पण 100 मुलं वाया गेली. कशानं? भर सभेमध्ये महाराज, भर सभेमध्ये कौरवांनी हस्तिनीपुराच्या मालकिनीला द्रौपदीला भर सभेमध्ये ओढत आणली. सभेमध्ये बारकी माणसं बसली नव्हती. कृपाचार्य, भीष्माचार्य, एवढी सगळी लोक महाराज त्या सभेमध्ये बसलेले. पण किमान 100 मुलांची आई गांधारी सुद्धा महाराज त्या सभेमध्ये बसलेले. बाप सुद्धा आहे महाराज. आंधळा धृतराष्ट्र सुद्धा त्या सभेमध्ये होता. पण हस्तिनापुराच्या मालकिनीला ओढत आणली सभेमध्ये दुःशासनानं. ज्या वेळेस वडत आणल्यानंतर कुणीतरी उठून म्हणाय पाहिजे होतं, कुणीतरी उठून म्हणाय पाहिजे होतं, पोरांनो काय चाललंय रे, बंद करता का नाही? कुणीतरी वडीलधाऱ्या मंडळींनी म्हणाय पाहिजे होतं, पण मध्ये आधी कुणीच उठलं नाही. घोटाळा होतो महाराज. पोरग स्वतःचा पोरगा चुकला तरी शिक्षा झाली पाहिजे, पण ह्या मध्ये येते त्या पदर टाकते त्या. आणू नका. एक लक्षात ठेवा आयो, आपला पोरगा चुकल्यानंतर बाप धावून येतो, तुम्ही आड येता. बापाला त्या पोराला मारू द्या, मारलंच पाहिजे, त्यावेळेस त्याची चूक कळल. पण तुम्ही कुठपर्यंत पदर टाकणार आहे मुलांच्या चुकावरती? एक लक्षात असू द्या, बापानं मारलेलं चालेल, पण एकदा तुम्ही पदर टाकल्यानंतर पोलिस मारते, पोलिस मारते ती. सभेमध्ये कोण सुद्धा उठलं नाही, आणि सभेमध्ये उठलं नाही म्हटल्यानंतर महाराज द्रौपदी येते. भगवान श्रीकृष्णाचा धावा केला, देव आला आणि द्रौपदीला वाचवलं. एवढंच ठेवा. मला सांगायचंय काय, वडीलधाऱ्या मंडळींनी पोरं चुकत असली तर तिथेच शिक्षा केली पाहिजे, तर मुलांना कळतंय महाराज आपलं कुठं चुकलंय.
मी जीवनामध्ये जगत असताना आपला अट्टहास आहे काय हे जाऊन कळतं महाराज. आमचा अट्टहास एकच आहे का आमच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नाव यावं. ते नाव कुठलं? विठोबा रखुमाई. अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा, कुंतली हात हवा कृष्णेची. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अट्टहास असला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय वेळोवेळी सांगतात की प्रत्येकाचा जीवन धन्य झालं पाहिजे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, किमान आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपल्याला परमात्मा भगवान परमात्मा नाही भेटला तरी चालेल, मी या मताचा आहे. पण वेळोवेळी मी का सांगतोय कीर्तनात की मुलं शिकवा महाराज. अलीकडे झाले काय, ही टोपीवाली माणसं गेली का नाही, जाऊ नाही ती बरं का. पण ही टोपीवाली माणसं गेल्यानंतर महाराज भयान परिस्थिती येणार आहे. गौंड परिवाराला या ठिकाणी गौंड परिवाराची नातेवाईक या ठिकाणी सर्व उपस्थित आहे. संपर्कातली सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. नातं जपलं पाहिजे. आताची तुमची जी पिढी आहे ना महाराज जपते नातं, पण आमच्या पिढीमध्ये हे आता जपलं जाणार नाही. हा, एकमेकाच्या लग्नाला माणसं जातात, ही सुद्धा होणार नाही भविष्यात. आता अवघड परिस्थिती झाली महाराज. मी वेळोवेळी का सांगतोय, आपण जीवनामध्ये जगत असताना आपला घराणा असा असला पाहिजे महाराज. आदर्श घ्यावा. गौंड परिवाराचा असा परिवार आहे महाराज. जीवनामध्ये जगत असताना बाबांनी एक अट्टहास ठेवला होता की पंढरीची वारी, आणि आयुष्यभर परमार्थ जीवनामध्ये केला. पण महाराज संसाराच्या वेळेला महाराज या ठिकाणी पुत्र प्राप्ती झाली. दोन्हीही मुलं महाराज एकत्रित आहे. पण एक लक्षात असू द्या, मुलांचा संसार नातवांचा संसार हे एवढी सोपी गोष्ट नाही ना. जीवनामध्ये अट्टहास त्यांनी बाबांनी केला, आणि या ठिकाणी त्यांचा अट्टहास एकच होता की माझा शेवट गोड व्हावा. आणि तो शेवट गोड झाला ना. शेवटची इच्छा त्यांनी केली होती की कोणतरी माझ्या परिवारातला नातू अधिकारी झाला पाहिजे, अधिकारी झाला पाहिजे, या बाबांचं स्वप्न होतं. म्हणून समाज कल्याण अधिकारी या ठिकाणी या परिवाराचा नातू झालेला आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आदरणीय मयूर दत्तात्रय गौंड साहेब समाज कल्याण अधिकारी झाले. इच्छा पूर्ण केली ना पोरांनी. काय दुसरा काय जीवनामध्ये अट्टहास बाबा दुसरा काय असतो मला सांगा ना. आपली पोटची मुलं अधिकारी झाल्यानंतर डोळ्यानं बघितलं अट्टहास पूर्ण झाला ना. आपली मुलं चांगली शिकवल्यानंतरच आपली मुलं अधिकारी होत आहेत, आणि हा अट्टहास आपल्या डोळ्यानं बघितल्यानंतर हाच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ आहेच काय. जीवनामध्ये जगत असताना एक लक्षात असू द्या, कष्ट तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेच, ते करावंच लागणार आहे. पण जीवनामध्ये जगत असताना असा अट्टहास धरा की अट्टहास आपल्या कामी येईल. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अहो आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास धरला, देव प्राप्त झाला. पण ऐका ना, वडील आई वडील असे आहेत, आई वडील की मुलांसाठी जीव सुद्धा देऊ शकतात. जीव सुद्धा स्वतःचा देऊ शकतात. एक लक्षात असू द्या, एका मुलीचं लग्न आई वडिलांनी लावून दिलं. भरपूर सगळ्या गोष्टी मुलीच्या लग्नामध्ये दिल्या, काही सुद्धा मुलीला कमी केलं नाही महाराज. पण 4थ्या महिन्यामध्ये मुलगी माघारी रडत आली. आई वडील काय करतात ऐका, रडत आल्या बरोबर आई वडिलांनी चर्चा करायला सुरुवात केली की मुलगी रडते का. विचारलं तर ती मुलगी सांगायला लागली, बाबा माझ्या मालकाच्या दोन्ही सुद्धा किडन्या खराब झालेल्या आहेत, दोन्ही सुद्धा किडन्या खराब आहेत. या कपाळाचं कुंकू काही दिवसामध्ये महाराज बाबा काही दिवसामध्ये पुसणार आहे, नाही राहणार, माझे मालक नाही राहणार, हो नाही राहणार. दाय 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 मुकलून रडू लागली. मुलगी रडू लागल्यानंतर महाराज घरामध्ये चर्चा झाली आई वडिलांची. आई वडिलांची चर्चा झाल्या बरोबर दुसऱ्या दिवशी मुलगी सासरी जाणार आहे. मुलीला अडवलं. आई वडील म्हणतात, मुली ऐक आय काळजी करू नको, बाप सांगतो काळजी करू नको. बाप काय करतो ऐका,
काळजी करू नका पोरे, तुझ्या कपाळाचं कुंकू मी कधी सुद्धा पुसून देणार नाही, कारण का मी स्वतः माझी किडनी तुझ्या मालकाला देणार आहे. हे कोण करतं महाराज? आई वडील महाराज स्वतःचा जीव देतात मुलांसाठी. आणि मुलगी जर महाराज कधी माहेराला आली का नाही, कधी सुद्धा रिकामी पिशवी महाराज मुलीची माघारी जात नाही जात. माळवा असू द्या, बटाटा असू द्या, कांदा असू द्या, काही ना काहीतरी मुलीच्या पिशवीमध्ये बाप टाकत असतो, एवढं लक्षात असू द्या. 50 रुपयाची फटकी नोट हातामध्ये, थरथर थरथर खात कापतोय बापाचा. बाबा काय हातामध्ये? ओरे पैक धर, तुला बघितलं तरी फाटकी नोट असते. अरे ती फाटकी नोट 50,000पेक्षा मोठी आहे. एक लक्षात असू द्या, बापाला एवढंच वाटतं की माझी मुलं सगळी सुखी असावी. पण मुलगी जर महाराज कधी आता उमऱ्याला आल्यानंतर बाप नाही बाप नाही महाराज, वेळोवेळी वाटतं दुसऱ्याच्या बापाकडे बघितल्यानंतर मला कसं तरी होतं या बाप लोकाचा बघता पोरी हुंदका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना बाप मनात झुरायचा, हो बाप मनात झुरायचा. लग्न लेकीच करीन, हो बाप मनात झुरायचा. लग्न लेकीच करीन, हे उदार पादार बाप जपून ठेवायचा. मला कसं तरी होत या बाप लोकाचा बघता पोरी हुंदका दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना महाराज, जीवनामध्ये एकदा जर बाप निघून गेला की जीवनातला आधार निघून गेला, आणि जीवनातील आई निघून गेल्यानंतर या विश्वातील प्रेम संपलं. आई निघून गेल्यानंतर तुमच्या खांद्यावरती कुणी हात ठेवू द्या, तो स्वार्थासाठी आहे. जोपर्यंत आई वडिलाचा खांद्यावरती हात आहे तोपर्यंत भ्यायची कारण नाही. का? बाप कष्टाचा का बाडी, बाप कष्टाचा का बाडी, उसराना मोडतो या. बायका पोरांना ठेवून कांड उसाचं मोडतो या. खवास खवाटी फाटलेलं, सोय दोऱ्यानं शिवलेलं. माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप बाजारी जायाचा, हे उदार पादार कापड पोरांना आणायचा. बाप कष्टाचा का बाडी. बाप जीवनामध्ये कष्टच त्याच्या वाटेला आलेला आहे, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये एकच उर्मी आहे महाराज. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, कधी कुणा दाखविना डोळ्यातील पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामंदी हसू जरी कणावाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हागड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हागड्या उमगाया बापर, उमगाया बापर. म्हणून जाता जाता एक वाक्य आहे का, बापा इतकं कमवता नाही आलं तरी चालल, बापा इतका कमवता नाही आलं तरी चालल. फक्त बापानं कमावलेलं फक्त गमावू नका, ते जपून आपल्यापाशी ठेवा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये कवतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आता निश्चिंतीने पाऊल विसावा, कुंटली या धावा तृष्णेची या. लक्षपूर्वक ऐका, आपण आपल्या जीवनामध्ये काय करतोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे.
आणि तुम्ही असं समजू नका माझ्याकडे कोण बघत नाही. भगवान परमात्म्याचं आपल्याकडं लक्ष आहे. कसं माहितीये का? थाप टाका. पाप करोनी पापी मन हे. ताली वाजवा, झालं की नाही? पाप करोनी पापी मन हे. सैरा मैरा पडतैर. काय काय केलं भला माणसा देवाला सारं करतैर. काय केलं भला माणसा देवाला सारं करतैर. काय काय केलं भला माणसा देवाला सारं करतैर. काय केलं भला माणसा देवाला सारं करतैर. जास्त जास्त फुलं द्यायची एका एका जागेवर. जास्त जास्त फुलं द्या दादा. जास्त जास्त फुलं द्यायची एका एका जागेवर. घेतात पाप करोनी पापी मने. पाप करोनी पापी मने. ए सैरा वैरा पडतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं करतैर. काय काय केलं भला माणसा देवाला सारं करतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं करतैर. काय काय केलं भला माणसा देवाला सारं करतैर. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर जात नाही. कधी दूर जात नाही. कधी दूर जात नाही. तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर जात नाही. तू केलेले कर्म तुला सोडून जात नाही. सोडून जात नाही. सोडून जात नाही. पाप करोनी पापी मने. पाप करोनी पापी मने. सैरा वैरा पडतैर. काय काय केलं भला माणसा देवाला सारं करतैर. काय काय केलं भला माणसा देवाला सारं करतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं करतैर. काय काय केलं भला माणसा देवाला सारं करतैर. 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 देवाला सगळ्या गोष्टी कळतात. आपण आई वडिलाची सेवा करतोय का नाही? संतांची सेवा करतोय का नाही? वारकऱ्याची सेवा करतोय का नाही? पण लक्षपूर्वक ऐका, ही सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. बघा ना, या परिवारानं एक आदर्श ठेवावा असा परिवार गौण परिवार आहे. मी का सांगतोय? कारण या परिवारानं 125 मूर्ती आणलेल्या आहेत पांडुरंगाच्या. मालक म्हणत होते महाराज त्याची पूजा होईल का हो? मी मला कुणासाठी आणले ते? आणले त्या नातेवाईकांसाठी. पण मी म्हणलं कुणाला वाटणार आहे? आमची पोरं येणार आहेत म्हणलं. 15 पोरं आहे ती म्हणली महाराज पूजा होईल का हो? लक्षपूर्वक ऐका. तुम्ही अंतकरणापासून या मूर्ती आणलेल्या आहेत. ह्या मुलांची सकाळची देवपूजा असते. काही लोक सकाळची सुद्धा देवपूजा करत नसतील. मी इथं ठामपणे सांगतो. पण या सकाळचा नित्यनेम असतो मुलांचा सगळ्या. आणि तुम्ही दिलेल्या मूर्त्या कधी सुद्धा वाया जाणार नाही. त्याची पूजा सकाळची होणार आहे. म्हणून असू द्या, तुम्ही जी मूर्ती आणलेल्या तुमचा संकल्प आहे मला काहीतरी मुलांना द्यायचंय. एक लक्षात असू द्या, तो तुमचा संकल्प या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि एक लक्षात असू द्या, बाबांच्या माघारी, आता बाबांच्या माघारी परमार्थ टिकला पाहिजे घरामध्ये. म्हणून पंढरपूरची वारी तुम्ही चुकवू नका. कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी का होईना पण जाऊन या बरं का. कीर्तन झाल्या मीच जाणार आहे. येच असलं तर जाऊ संगच गाडी. तुमच्यासाठी मी माघारी आलो एकतर घरी आला म्हणून. कसं असतं बाबा, तिथं गणपरवाचे मालक तिथं घरी आले त्याच्यामुळे मला नाही म्हणता आलं नाही. कारण घरचा माणूस माघारी लावायचा नसतो. म्हणून मी तुम्हाला नाही म्हणलो नाही. तुम्ही काहीतरी एक आदर्श सगळ्यांपुढं, पाहुणे मंडळींपुढं, सगळ्यांपुढं, गावापुढं ठेवलेला आहे की एक मूर्त्या मुलांना आम्हाला द्यायच्या आहेत. म्हणून हा सगळ्यात मोठा
गौरवाचा कार्यक्रम आहे आणि दुःखाचा सुद्धा कार्यक्रम आहे. बाबा आपल्यातून निघून गेलेले आहेत. पण एक लक्षात असू द्या की बाबा जाण्यानं त्या परिवाराला दुःख झालेलंच आहे. पण एक लक्षात असू द्या, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे काय. एक दोन्ही भावांना मी सांगतो, मुलांना सांगतो, माझा एवढा अधिकार नाही, पण ह्या गादीचा अधिकार आहे. जाता जाता एक वाक्य ऐका. बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे काय, मुक्ती कधी भेटेल. बाबा तुमच्यातनं निघून गेलेले आहेत, पण एक वाक्य आहे का, तुमची आई तुमच्यापाशी आहे. अजून बाबांचं अर्ध अंग तुमच्यापाशी आहे. आई आहे तोपर्यंत आईच्या डोळ्यातून कधी सुद्धा पाणी येऊन देऊ नका. बाबांना मुक्ती भेटली. आईच्या डोळ्यातून कधी सुद्धा पाणी येऊन देऊ नका. सगळ्यात मोठी भावपूर्ण श्रद्धांजली ही आहे. आलेल्या सर्व लोकांना माझी नम्र विनंती आहे की अभंग झाल्यानंतर पुंडलिकवर असा गजर झाला की सर्वांनी पुष्पवृष्टी करायची. ज्ञानेश्वर माऊली झाली की सगळ्यांना ते आणलंय का, पाहुण्यांना द्यायचंय का. मग ह्या मुलांना तेवढं देऊन टाका. ज्ञानेश्वर माऊली झाली. ज्ञानेश्वर माऊली आता ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर